आणि सगळं सांगितलं. हो, नाना नानींनी इतकं झापलं असेल समिधाला. समिधा लगेच राधिका वहिनींकडे गेली, त्यांना सॉरी म्हटली आणि घरी घेऊन आली. खरंच राधिकाने एका दगडात 3 पक्षी मारलेत, गुरु, शनाया आणि समिधा. मला राधिका वहिनींनी जेव्हा सांगितलं ना, तेव्हा मला इतका आनंद झाला. मला असं झालं होतं की कधी सांगतोय तुम्हाला, पण जरा गडबडीत होतो मी, त्यामुळे राहून गेलं. हो का? हो, काल आमच्या बँकेतल्या एका मुलीचा वाढदिवस होता, स्वप्नाली. तर मग बर्थडे सेलिब्रेशन्स होते आणि त्याच्यानंतर खूप उशीर झाला रात्री. मग मी तिला ड्रॉप करायला गेलो होतो. तिच्या त्या सगळ्या गडबडीत राहून गेलं तुम्हाला फोन करायचं. चांगलंय, मी निघते. का? आपण कॉफी पिणार होतो ना. तुमच्या त्या ऑफिस मधल्या मुलीला बोलवा ना कॉफी प्यायला. मी निघते. समिधा, पाणी घे. राधिका, मी समिधा, तू काही बोलण्याच्या आधीच मलाच तुझ्याशी बोलायचं. हे म्हणजे कसं आहे का, तुला असंच वाटलं असेल ना का मी घरातनं बाहेर पडायचं नुसतं नाटक केलं आणि लागलीच घरी आले. नाही, तू गैरसमज नको करून घेऊ. नाही, मला माहितीये का मी या घरात राहते ते तुला फारसं काही आवडत नाही, पण तू काळजी करू नकोस. मी खरंच लवकरात लवकर माझी दुसरी व्यवस्था करणार आहे. राधिका, जाऊ दे ना, झालं ते झालं आता. समिधा, मी खरंच सांगून राहिली, पण मला तुला एक सांगायचंय. आपल्याकडे एक म्हण आहे, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. म्हणजे चांगल्या माणसाची संगत हवी आपल्याला. समिधा, तुला समजून राहिलं ना मी हे सगळं कुणाबद्दल बोलतेय ते? नाही म्हणजे शन्याच्या बरोबर राहशील ना तर अशी चुकत राहशील आणि सारखी माफी मागत राहशील. मला माहिती आहे समिधा, तू काही चुकीची नाहीये, तू काही वाईट नाहीये. या घरात मी राहते ते नाही पटत तुला, पण खरंच तू काही चुकत नाहीये. नाना नानी माझं कौतुक करतात, सून म्हणून तुला तुझ्याच घरात किंमत नाहीये. पण काळजी करू नकोस बाई, मी खरंच सांगून राहिले समिधा तुला, मी माझी खरंच व्यवस्था करीन. तुझी जागा तुला परत मिळवून दे. नानाजी, किती छान दिसतेस राधिका, मस्त. मग आहे का नाही सरप्राईज? सरप्राईज म्हणजे काय? आमच्या लेकीनं केवढा मोठा सरप्राईज दिलाय. राधिके, ती छान आणि वेगळी दिसतेस ग. हो ना, तुम्हाला आवडला ना हा बदल? मला वाटलंच होत. आई, ते सामान. हा आंटी, कुठे चाललीस? आलीच मी. तर काय पूजेचं सामान घेऊन कुठे चाललीस? घरी जाऊन आले. काय? नाना नानी तुम्ही नव्हतात ना तेव्हा बरंच काही घडलंय बरं इथं, सांगते. आलीच हा?
अरे आज गुढीपाडवा आहे ना, सण आहे. रांगोळी काढली, तोरण लावलं. मग आता बाबांना पण बोलूया. अहो बोलूया की, येतीलच ते. बाबा आई कशी चिडते. गॅरी कोण आलंय? काय हवंय? का आलीयस इकडे तू? शान्या बाजूला हो. मला आज जाऊ दे. अगं काय चाललंय तुझं? काय करतेस इकडे? जा ना प्लीज. या शान्या तू आता काही बोलू नको बरं. हा मला आवडू दे. अरे तू काहीच बोलणार नाहीयेस का? एक मिनिट राधिका, काय करतेस तू? आव तुम्ही आता काही बोलू नका बरं. आज गुढीपाडवा आहे ना, गुढी उभारायची आहे ना. मी सगळी तयारी करून आली आहे पूजेची. चला तुम्ही लवकर आवरून घ्या बरं. सोळं ओवळं नेसा जरा. बाबांना नमस्कार कर ना. अरे बाबा तुम्हाला हॅपी गुढीपाडवा. तुला पण बाळा, तुला पण. आई तुला पण. थँक्यू. असू दे असू दे. चल ए असं कर अथर्व, नानींकडे जा आणि कडलिंबाचा पाला घेऊन ये. जा, त्यांनी काढून ठेवला असेल. काय चाललंय तुमचं? शन्या तू आता गप्प बस बरं. मला अजिबात भांडायचं नाही. आव सांगा ना हिला. शनाया थांब जा. आव तुम्ही आवरून घ्या ना पटकन. जा सोळं बिवळं नेसून घ्या. पण ते अहो तुमच्या कपाटात दुसऱ्या खणात असं खाली ठेवलंय. थांबा मीच पाहते. ए काय काय? थांबा, मी आलो आवरून. हा यार काय चाललंय सगळं? त्याला काय आणायला पाठवलं? तू काय करतेस यार इकडे? अरे काय चाललंय या घरात? हे सगळं चुकीचं होतंय. हे सोडा. हे बघ हे माझं घर आहे. ही माझ्या घरात गुढी उभारणारच. अगं बैताड, गुढी काऊन उभारतात सांग बरं? अगं गुढी म्हणजे आरोग्याचं, आनंदाचं, वैभवाचं प्रतीक आहे. आता मी माझ्या घरात गुढी नाही उभारली तर तू यार की पिढा माझ्या घरात कशी बाहेर जाणार? व्हॉट पिढा? शनाया काय आता आली आहे ना तुझा लाईफ मध्ये. एका मॅरिड माणूस सोबत तिचं अफेअर आहे. अशा मुलीला एखादा पास्ट असू शकतो नाही. गुरुनाथनी तुला घराबाहेर काढलं होतं ना, बघशील तू आता एक ना एक दिवस तो या शन्याला पण घराबाहेर काढतो की नाही. आणि नुसतं घरातच नाही काढणार तर यांच्या मन